या स्पर्धेतील राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4. दिमागदार असा 16 आणि या 16 दुसरा सेमीफायनल. एका बाजूने आरसीसी गवळेवाडी संघ तर एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर आयपीसीआय स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यस राजू रणवरे साहेब आपण या. आपण आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय विजय खेतल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक बिग मॅच, एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूने वनागडेवाडी संघ तर एका बाजूने गवळेवाडी संघ. शववाडी तालुक्यातील दोन मोठे संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. फटका फसलाय इथे मात्र नितीन पाटील डाऊन द बॉल आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो आरसीसी गवळेवाडी या संघाला. एक मोठी विकेट आणि एक महत्वाची विकेट इथे मात्र आली आहे. अक्षय वनागडेला प्राप्त झाली आहे. नरेश गोपाळ बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेश वरेकर, एक लेजंड खेळाडू, अगदी कासार खोरं. ज्या खेळाडूने गाजवलं आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे गणेश वरेकर. यस कल्पक यादव यांचा देखील सत्कार केला जाईल. सुहास खेतल यांना विनंती असेल कल्पक यादव साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तव्या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दिशा दिली चेंडूला. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळेल. वाईड येतोय चेंडू. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. वेगवान गतीचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. या स्पीडअप घ्या मित्रांनो विनंती असेल. फायनलचा सामना देखील आपल्याला अगदी प्रकाशामध्ये खेळवता. यावेळी रिव्हर्सचा अटेम्प्ट, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, वारंवार रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातो या स्पर्धेच्या वतीनं. अगदी दिवसभराच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर अगदी आरसीसी गवळेवाडी संघाकडून कल्पेश वरेकर करताना पाहायला नक्कीच मिळतोय. सहा धावा बलगावं लागतात. यावेळेस काय करतंय, पुन्हा टाकावा लागेल का? यस यस पुन्हा टाकावा लागेल. हा चेंडू अक्षय याला. यस शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सुशांत हाप्पे साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनिल पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. 7 धावा बलगावं लागतात. यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथम क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं या स्पर्धेसाठी अर्थात राधाकृष्ण चषक 2026 सन्माननीय आदरणीय श्री विठोबा संभाजी खेतल साहेब आबा यांचं सहर्ष स्वागत आहे. शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं देखील. तसेच त्यांच्या समेत सुनील विठोबा खेतल साहेबांचं देखील सहर्ष स्वागत झालेलं आहे. शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. नक्कीच मान्यवरांना सांगू इच्छितो विद्यमान सामना आपण पाहतोय तो सेकंड सेमीफायनल या स्पर्धेतील अर्थात राधाकृष्ण चषक 2026 मधील दुसरा सेमीफायनल पाहतोय. एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर आरसीसी गवळेवाडी संघ तर एका बाजूने आयपीसीआय स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर धावा लागलेत मात्र 8. अगदी खेळाडूंना जखडून ठेवलंय, शांत ठेवलंय गोलंदाज अक्षय वनागडे यांनी. शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर युवा गोलंदाज आणि युवा टॅलेंटेड अपकमिंग रायझिंग स्टार आर्यन वनागडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय.
लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर पंताच्या उजव्या बाजूने आर्यन सज्ज आहे. स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय आरसीसी गवळेवाडी संघाचा वंडर बॉय कल्पेश वरेकर. यावेळी हुक केलाय आणि धावा देखील बुक केल्यात. 6 धावा मिळतील का? यस, पंचांचा हात आसमानाकडे, चेंडू निघून चालाय सीमारेषे पार, मिळतील धावा 6, षटकार. फुल टॉच, इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. आणखी एक 2 इन अ रो कल्पेश वरेकरच्या बॅट मधून. हाय हँडसम बिग हिट, षटकार. येस, मॅच बॉल घ्या विनंती असेल. आणखी एक बैठक लगावली आहे, घुटना टेक आणि षटकार देख. 3 इन अ रो, षटकारांची हॅट्रिक, षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू आणि गोलंदाजांवर मात्र वर्चस्व निर्माण केलंय. फलंदाजाचा थाट आणि इथे मात्र गोलंदाजाची लागली आहे वाट. 3 चेंडूवर 3 षटकार आपण पाहतोय कल्पेशच्या बॅट मधून. विचार करावा लागेल, थोडासा विचार इथे मात्र अक्षयला करा, अक्षय आणि टीमला करावा लागेल. महत्वाची मॅच आहे, या मॅच वर नक्कीच नजरा असतील, कल्पेशकडे देखील नजरा असतील. आणखी एक इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, इन आउट थोडस फास्ट करा विनंती असेल. धावफलकावर धावा लागले तब्बल 26 ऑन स्कोर बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके आणि नंतर त्यानंतर मात्र महत्वाची विकेट. कल्पेशला माघारी पाठवलंय आर्यन याने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश गोपाळ. आरसीसी गवळेवाडी संघाचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येने या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय, 27 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 4 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. सॉरी माफ करा, 4 चेंडू 27 धावा धावफलकावर लागल्या आहेत. यावेळेस अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची स्विंग आधी जरूर झाली आहे. डॉट बॉलचं आमंत्रण दिलंय फलंदाजाला. यावेळेस फटका फसलाय. सचिन पाटील डाऊन द बॉल, क्या बात आहे, कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतो. वेल जज कॅच, विकेटचं होईल पतन. शेवटच्या चेंडूवर आले विकेट. 27 धावा धावफलकावर लावल्यात. 28 धावांचं टार्गेट सेट केलंय आरसीसी गबळेवाडी या संघाने. कल्पेशच्या या 3 षटकारांवर 28 वर जाऊन वर मजल मारली आहे आरसीसी गबळेवाडी या संघाने. कमालीची फटकेबाजी कल्पेश वरेकरची आपल्याला देखील पाहायला मिळाली. आता कमबॅक करावा लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून देखील. आणि आरसीसी गवळेवाडी संघाला देखील विनंती असेल, लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या आणि सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे.
आपण पाहतो शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी आयोजित राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4 संध्याकाळचं सत्र आपण दुसरा सेमीफायनल पाहतोय आणि या आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर आरसीसी गबळेवाडी संघ आणि त्यांना फाईट करतायत IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ. अगदी प्रथम फलंदाजी करताना गवळेवाडी संघाने 27 धावफलकावर लावल्या, 28 धावांचं टार्गेट सेट केलंय या ठिकाणी IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघासमोर. आणि या 28 धावा चेस करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची रनमशीन ब्रँड अँबॅसिडर आणि फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे नितीन पाटील. त्याच्या समवेत आपण पाहिलं गेलं तर ब्रँड ऑफ वनागडेवाडी संघाचा ब्रँड आणि वंडर बॉय अक्षय वनागडे त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर किंवा खेळाडू अपकमिंग रायझिंग स्टार या नावाने देखील प्रभावित केलंय. नाव आहे प्रतीक गोपाळ. यस आंबाडे संघाचे संघनायक आपण देखील तयार राहा. 2 षटक 12 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा बनवायच्या आहेत. 14च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाला ती कॅपेबिलिटी, ती क्षमता, ती प्रतिभा दोन्ही खेळाडूंकडे आहे आणि या 28 धावा डिफेंड कराव्या लागतील. RCC गबळेवाडी संघाच्या गोलंदाज प्रतीक याला देखील. दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू, क्या बात आहे. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कमालीची सुरुवात, अगदी लाजवाब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते RCC गबळेवाडी संघाकडून. 12 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा डिफेंड करायच्या आहेत RCC गबळेवाडी संघाला. आता मात्र समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि तब्बल 28 धावांची गरज. यावेळेस क्या बात आहे, व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका अक्षय वनागडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. सहा धावा बलगावं लागतात. अजूनही 22 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे. अंतर देखील गाठली जाईल का? यस, अंतर देखील गाठलंय. तू पहाड़ नहीं, तू पलटन है, तू किस्सा नहीं, तू कहानी है, इसलिए अक्षय तेरे बेफॉर्म अंदाज की पूरी दुनिया दीवानी है. क्या बात आहे. कमालीचा फटका आपण पाहतोय अक्षय वनागडेच्या बॅट मधून. रणमशीन अगदी पाहिलं गेलं तर शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतोय. आपल्या गावाच्या नावाचा, अर्थातच वनागडेवाडी गावाचा इथे मात्र डंका वाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ चेंडू आणि 16 धावींची आवश्यकता आहे. आता मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन नक्कीच. यावेळी देखील क्या बात आहे, कमालीचा फटका. काय क्षेत्ररक्षण केलंय, जरूर कमालीचं क्षेत्ररक्षण त्या देखील पाहायला मिळत आहे. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने 2 धावा जरूर वाचवल्या आणि 2 धावा देखील बनवल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 14 या धावसंख्येवर. 8 चेंडू 14, अर्धा टप्पा पार केलाय. अर्धा टप्पा अजूनही पार करायचा आहे अक्षय आणि टीमला. यावेळेस बैठक लगावली आहे, मात्र स्विंग आणि मिस. डॉट चेंडू काउंट केला जातोय. बॅटची स्विंग आधी जरूर झाली आहे. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळेस ट्रॅकर सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या धावसंख्येवर, माफ करा 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर लागतात. अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 6. यावेळी चालवून दी कार्पेट विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. जयेश येत आहे तत्वर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, आणि चित्त्याच्या चपळाईने वाऱ्याच्या वेगाने इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट. आणि क्या बात आहे, कमालीची सुरुवात या षटकाची नक्कीच IPSI स्पोर्ट्स वनाईवाडी संघाकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फिरकीचा जादूगर RCC गवळेवाडी संघाचा फिरकीचा बादशाह मॅन फॉर्मर गवळेवाडी निलेश गवळी. धावफलकावर धावा लागले तब्बल 17. 17 ऑन स्कोरबोर्ड. 5 चेंडू आणि तब्बल 11 धावांची गरज आहे. एक मोठा फटका इथे मात्र वनागडेवाडी संघाचा सामन्यावर शिक्कामोर्तब करू शकतो. मात्र प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल. यावेळेस फटका चांगला, इलिव्हेशन नाही आहे. गणेश वरेकर चेंडू खाली कोणतीही झेल चुकी होणार नाही आहे. टिपलाय झेल आणि इथे मात्र महत्वाची विकेट. एक मोठा मासा गळायला लागलेला आहे. अक्षय वनागडेची विकेट. अक्षय वनागडे बॅक टू पवेलियन. चार चेंडू 11 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहिलं गेलं तर संजय बनागडे. स्टॅकिंग एंडला आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वर. नितीनला अजूनही एकही चेंडू फेस करता आलेला नाही आहे. नितीन अजून नॉन स्ट्रायकिंग एंडला अजून आहे. आणि नितीन आपण पाहिलं गेलं तर गेल्या स्पर्धेमध्ये 16 चेंडूमध्ये 60 धावाची आक्रमक खेळी करणारा नितीन आता मात्र सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट अगदी पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाली एक्झिक्यूट. एका धाबेवर मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र 3 चेंडू आणि तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सेमीफायनल या स्पर्धेत अर्थात राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4. अगदी दिमागदार असा सोहळा आपण पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. अगदी 16 संघांना संधी निर्माण करून देण्याचं काम अगदी राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी संघाच्या माध्यमातून केलं गेलंय. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. 3 चेंडू आणि तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. लेफ्ट हँड बॅट्समन नितीन पाटील, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्विंग अँड मिस. यावेळेस काय करताय, प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या टीम वर प्रेशर निर्माण केलं गेलं आणि निर्माण केलंय ते गोलंदाज निलेश कवळी. आणि कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 15 धावा आल्या. त्यानंतर मात्र निलेश कवळीने डाव सावरलाय. आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्याचा मानस मनी ठेवलाय आणि तेच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका फसलाय. एक धाव तर पूर्ण केली गेली आणि औपचारिकता. सामन्यावर मजबूत पकड मात्र RCC गवळेवाडी संघाने केले. यावेळेस काय गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. असंच नाही, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने आपलं नाव प्रस्थापित केलंय. येस, विनर टीम अंबाडे संघ टॉस साठी या विनंती असेल. यावेळेस फटका चांगला आणि फटक्याला झालाय थोडासा लेट आणि चेंडू निघून चालला सीमारेषे पार.
आणि आर सी सी गवळेवाडी संघाने विजय केलाय साकार. हार्ड लक बॅड लक IPSI स्पोर्ट्स वानागडेवाडी संघ. चला गवळेवाडी संघ, विनंती असेल नरेश गोपाळ साहेब आपण या टॉस केला जाईल. अगदी 2 षटकांचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. याच अनुषंगाने आपल्याला विनंती केली जाते आपण थोडंसं स्पीडअप घ्या. येस फायनलचा थरार मेगा फायनल आपण पाहतोय. एका बाजूने श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघ, अर्थातच अंबर्डे संघ म्हटलं गेलं तर गेले 3 स्पर्धा 3 चॅम्पियन ट्रॉफी ज्यांच्या नावावर राहिली आहे असा संघ श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघ. इन ऍक्शन मध्ये त्यांच्या समवेत RCC गवळेवाडी कासारी खोऱ्यातील एक मातब्बर संघ